नमस्कार, मी डॉल्फिनवाला यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलो आहे नवानगरला. नवानगरला आपण भजन घेऊन आलो आहे, नवानगरच्या विठ्ठल मंदिरात. आषाढी एकादशी आहे, त्यामुळे आम्ही दरवर्षी नवानगरच्या विठ्ठल मंदिरात येतो भजन घेऊन. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, नवानगर स्टार्ट झालं आहे इथून. आता आपण चालत चालत जायचं आहे. गाडी बाहेर पार्क केलेली आहे आपण, तिथून आपल्याला चालत जायचं आहे. तर भरपूर मुलं आलेत, मुंबईतून वगैरे सर्व मुलं आलेत आषाढी एकादशीसाठी. तर पूर्ण भक्तिमय वातावरण झालेलं आहे दोन्ही गावामध्ये, नवानगरमध्ये सुद्धा आणि वेल्दूरमध्ये सुद्धा. भरपूर ओळखीची माणसं मिळत आहेत. तर आज खूप म्हणजे प्रसन्न वातावरण झालेलं आहे. आता आपल्याला तिथे जाऊन भजन करायचं आहे दरवर्षीप्रमाणे. आपण ह्याही वर्षी आपण तिथे आलेलो आहोत. चला तर मग तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला मी दाखवणार आहे कशा पद्धतीने भजन बोलतात आणि कोकणामध्ये कशी परंपरा जपली जाते. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप तुम्हाला मजा येणार आहे. तुम्हाला ती माझ्या मागे दिसते ती शाळा आहे पूर्ण. शाळेतले पोरांनी देखील एकदम गेटअप केलेलं आहे आषाढी एकादशीचा. सर्वांनी साडी, सदरा लेंगा किंवा धोतर टोपीचे वेगवेगळे कपडे घातलेले आहेत आणि शाळेत आलेत मुलं. तर पाहू शकता तुम्ही, शाळा देखील सुंदर आहे, एकदम किनाऱ्यालाच आहे. या साईडला किनारा आहे आणि या साईडला शाळा आहे. भरपूर लोक ओळखीची मिळतात आज, पाहू शकता. शाळेच्या पुढे आपण आलेलो आहोत. तर शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला बघितलं आहे आणि आपल्याला भेटायला आलेले आहेत. रामकृष्ण हरी. ह्या साईडला देखील आहेत, शाळेतून मुलं आपल्याला भेटायला आले आहेत, पाहू शकता. चला चला तर मग शाळेतल्या मुलांना आपण भेटलेलो आहोत. परवा पण मी आलो होतो इकडे, तर पोरांनी मला ओळखले. तर आज मी भजनाला आलोय, तेव्हा सुद्धा त्यांनी मला शाळेतून बघितलं आहे. चला रामकृष्ण हरी. तर पाहू शकता, एकदम भक्तिमय वातावरण आहे. सर्व ओळखीची माणसं मिळतात, बाजूचं गाव असल्यामुळे. तर आपली बाकीची मुलं पुढे गेलेत, आपल्याला देखील मंदिरात जायचं आहे. तर जाऊया मंदिरामध्ये आणि भजनाला सुरुवात करूया. शकता मंदिराच्या जवळ आलो एकदम आपण. मंदिराच्या आजूबाजूचं वातावरण पहा, एकदम पताका लावलेले आहेत, झेंडे लावलेले आहेत. या मंदिरातून तिथून एंट्री आहे, समोरून तिथून खाली जायचं आहे. नंतर मी तुम्हाला दाखवतो. भजनाला सुरुवात झाली आपल्या, असं मला वाटतंय. पाहू शकता मंदिरामध्ये आलोय आणि आपलं भजन देखील चालू झालंय. तर आता आपण जाऊन पहिले दर्शन घेऊया, त्यानंतर भजनामध्ये उभे राहूया.
तर तुम्ही पाहू शकता आता आपण बसलोय, प्रसादी आले, उपवास आहे, उपवासाची प्रसादी आले, चहा आले. तर आता आपण प्रसाद करायचंय आणि आपल्या मंदिरात जायचंय. तर तुम्ही पाहिलात आपण नवानगरला आलो होतो. भजन पूर्ण झालंय आपलं. आता आपण घरी निघालोय, प्रसादी सुद्धा झाले. आता आपल्याला आपल्या मंदिरामध्ये जायचं आहे. आपल्या मंदिरामध्ये आता दिवसभर कार्यक्रम आहेत. बाहेरून बाहेरच्या गावातून भजन वगैरे येणार आहे. त्याच्यानंतर आम्हाला अंजनवेलच्या मंदिरात सुद्धा जायचं आहे. दरवर्षी आम्ही अंजनवेलच्या मंदिरात पाया पडण्यासाठी जातो. तिथे सुद्धा विठ्ठलाचं मंदिर आहे. त्याच्यानंतर मी लाईट हाऊसला जाणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर आजचा दिवस एकदम भक्तिमय झालेला आहे. आपला नवानगरला येऊन सुद्धा एकदम सुंदर आम्ही भजन बोललेलं आहे. त्यामुळे एकदम मन प्रसन्न झालं आहे आणि वातावरण एकदम भक्तिमय होऊन गेलं आहे. त्यानंतर आता संध्याकाळी आणखीन मजा येणार आहे. आता दिवसभर कार्यक्रम चालू असल्यामुळे आता आम्ही दिवसभर मंदिरातच राहणार आहे. चला तर मग मंदिराकडे जाऊया. तुम्हाला मी दाखवेनच संध्याकाळचे काय काय कार्यक्रम होणार आहेत.
तर आजची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा नवनवीन डेली व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.